नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सुधीर कुलकर्णी लिखित रामगंध. जय श्रीराम. आपला आजचा भाग चालला आहे तिसरा. कसे आहेत हो श्रीराम? राम जन्मभूमी आंदोलन. मागील 2 लेखात आपण राम जन्मभूमी आंदोलनाचा इतिहास आणि त्याची सद्यस्थितीतील आवश्यकता पाहिली. आज श्रीराम आदर्श का आहेत हे पाहणार आहोत. श्रीराम कसे होते किंवा आहेत याचं उत्तर स्वरूप मी हा लेख कथात्मक रूपात लिहिलेला आहे. या लेखासाठी संदर्भ मूळ संस्कृत वाल्मिकी रामायण, गीता प्रेस आणि स्वामी गोविंद देवगिरी यांची प्रवचनं. नम्र विनंती. श्रीराम जरी सर्वांचं दैवत असले तरी सर्वांच्या जवळकीने त्यांचा उल्लेख मधूनच एकेरी असा झालेला आहे. धृष्टतेबद्दल क्षमा असावी. असो, श्रीराम वनवासातून आणि रावणवध केल्यावर सीतामाईंना घेऊन अयोध्येला परतले. त्यांचा राज्याभिषेक झाला. आता ते सम्राटही झालेले आहेत. रामराज्य चालू आहे आणि दुर्दैवाने त्यांना सीता त्याग करावा लागतो. वाल्मिकींच्या आश्रमात कुश आणि लव यांच्यासोबत वैदेही म्हणजे ती विदेही होऊन जीवन व्यतीत करते आहे. आश्रमाचा कारभार व्यवस्थित सुरू आहे. एके दिवशी नारदांची स्वारी आश्रमात आली. प्राथमिक गप्पा टप्पा आदरातिथ्य झाल्यावर वाल्मिकी नारदांना म्हणाले, महर्षी, बरेच दिवस झाले माझ्या मनात एक विचार येतो. तुम्ही सर्व संचार करत असता. त्रिलोकाची बित्तम बातमी तुमच्याकडेही असते. सामान्य माणसापासून तर थेट विष्णूपर्यंत तुमच्या गाठीभेटी होत असतात. तर मला सांगा, त्वस्मिन् साम्प्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाको दृढव्रतः चरित्रेण च को युक्तो सर्वभूतेषु हितः विद्वान् कः कः समर्थश्च कश्चैकप्रियदर्शनः आत्मवान् को जितक्रोधो द्युतिमान् को अनसूयकः कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषस्य संयोगे एतत् इच्छाम्यहं श्रोतुं परं कौतूहलं तु मे महर्षे त्वं समर्थोऽसि ज्ञातुम् एवमेव विधं नरम. याचा अर्थ असा आहे, सध्या चालू कालात तुमच्या पाहण्यात किंवा ऐकण्यात असा कोणी मनुष्य म्हणजे देव, दानव, यक्ष, किन्नर, पशुपक्षी नाही आहे जो म्हणजे मनुष्य आहे जो गुणवान, ज्याच्यात मानसिक आणि शारीरिक पैलूंचा उत्कर्ष झालेला आहे. वीर्यवान, शौर्यशाली, पराक्रमी, धर्मज्ञ, ज्याला धर्मज्ञान आहे. सूक्ष्म चिकित्सा तो करू शकतो. सर्व विधी निषेध, नियत धर्म तसंच आपद धर्म याची सखोल माहिती आहे. कर्तव्याची जाण आहे, किंबहुना तो कर्तव्य कठोर आहे. कृतज्ञ, ज्याला आपण नेमकं काय केलं आहे याची जाणीव आहे. तद्वत इतरांनी केलेल्या मदतीचीही जो जाण ठेवतो. सत्यवाको म्हणजे तो जे बोलतो ते खरंच असतं किंवा खरं आहे तेच बोलतो. दृढव्रत म्हणजे हाती घेतलेल्या कर्तव्यापासून कधीही न ढळणारा. शिवाय ज्याच्या आचरणाबद्दल, नैतिकतेबद्दल कुणालाही शंका नाही, जो सर्वांचं नेहमीच हित पाहत असतो. विद्वान, आपण बघतो की बहुतेक वेळा बुद्धी असली तर शक्ती कमी पडते किंवा ताकद असली तर ज्ञानाची कमतरता असते. पण अशी व्यक्ती जी सर्वविध असूनही समर्थ म्हणजे कुठलंही कार्य करण्याची पात्रता आहे, मग ती विद्वत सभा असू देत किंवा रणांगण असू देत, म्हणजे ते असूनही समर्थ आहे. तसंच जो आत्मनिष्ठ आहे, क्रोधावर विजय मिळवलेला आहे, परंतु युद्धात मात्र संतापाने देवांनाही भयभीत करणारा, कुणाचाही द्वेष किंवा मत्सर न करणारा असा माणूस चालू काळात आपण पाहिला आहे का? वाल्मिकी पुढे म्हणतात, महर्षी, आपणच एक असे आहात की माझ्या मनातील हे कुतूहल तुम्ही शमवू शकाल. सांगा, असा कोणी मनुष्य, मानव सध्या या पृथ्वी तलावर आहे का? त्यावर नारद उत्तरतात, हो आहे ना. मी अशी एक व्यक्ती पण पाहिलेली आहे आणि लोकांकडून पण ऐकलेलं आहे. कशी आहे ती?
इक्ष्वाकु वंशप्रभवो रामो नाम जनैः श्रुतः. अहो, पूर्वापासून चालत आलेला जो इक्ष्वाकू वंश आहे त्यातील राम हे नाव लोकांनी या संदर्भात घेतलेलं मला आठवतं आहे. मी त्याला भेटलेलो पण आहे. नियतात्मा महावीर्यो द्युतिमान धृतिमान वशी. अहो, अगदी तुम्ही अपेक्षा केल्याप्रमाणे तो संयमी म्हणजे मन आणि इंद्रिय तसंच शारीरिक हालचाली यावर पूर्णपणे नियंत्रण असणारा, महापराक्रमी, तेजपुंज, कुठल्याही प्रसंगात निश्चल, अढळ राहणारा आणि लोकांना आपलंसं करणारा आहे. ते म्हणतात स नित्यंच प्रसन्नतात्मा उच्चमानोपी पुरुषम नोत्तर प्रतिपद्यते. म्हणजे तो नेहमी प्रसन्नचित्त असतो. कुणी दुरुत्तर केलं तरीही रागवत नाही, उलट उत्तरही देत नाही. विवाहानंतर मिथिलेहून अयोध्येला जाताना परशुराम संतापून त्याची परीक्षा घेतात. त्याला अपमानास्पद बोलतात. तरीही राम शांत राहून त्यांच्या संतापाचं निवारण करतो. बुद्धिमान नीतिमान वाङ्मी श्रीमान शत्रू निबर्हण. म्हणजे तो बुद्धिमान तर आहेच आहे, पण नीतिनियम पाळणारा पण आहे. त्याचं बोलणं मुद्देसूद, संदर्भगर्भ आणि मृदू आहे. उत्तरोत्तर युक्तिनाम वक्ता वाचस्पतीर यथा. वादविवादात बृहस्पतीप्रमाणे युक्तिवाद करणारा आहे. त्याच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की हा कुणीतरी दैवी शक्ती असलेला पुरुष आहे. कारण तो पुरुषांत कोविद म्हणजे समोरच्याचं मन आणि अंतःकरण न सांगताच जाणणारा आहे. कुठल्याही प्रकारचा शत्रू असू देत त्याचा त्याने निष्पात केलेला आहे. आता नारद पुढे वर्णन करतायत. राम भूमौ अनुपमश्चैव. अहो, साऱ्या पृथ्वीवर इतका देखणा माणूसच नाही आहे. विपुलांसो महाबाहू कंबुग्रीव महाहनुः. त्याचं शरीर घोटीव पण पिळदार आहे. तो अजानुबाहू आहे. मान शंखाच्या आकाराची आहे. जीवणी म्हणाल तर चेहऱ्याला साजेशीच आहे. महरस्को महेश्वासो गूढजत्रुः अरिंदमः. विशाल पोलादी छाती आहे, भव्य कपाळ आहे, सुबक डोकं आहे. त्याच्या भात्यातील बाणही त्याला साजेचेच अदृश्य शत्रूचा वेध घेणारेच आहे. ते पुढे वर्णन करतात. धर्मज्ञ सत्यसंधश्च प्रजानांच हितेरतः यशस्वी ज्ञानसंपन्नः शुचिर्वश्य समाधिमान. वाल्मिकी महर्षी, तुम्हाला काय सांगू, अगदी तुम्ही विचारलं ना तसाच धर्म अधर्म जाणणारा, सत्यव्रत, ज्ञानीजनांचा आदर करणारा, समबुद्धी असलेला आणि सर्व दृष्टीने यशवंत असलेला असा राम प्रजाहितदक्ष राजा आहे. ते पुस्ती जोडतात. शीलवृद्धैः ज्ञानवृद्धैः वयोवृद्धैः च सज्जनैः. अहो, तो सज्जन सत्संग करणारा आहे. वडीलधाऱ्यांमध्ये लहान होऊन आदराने वागणारा आहे. तर विद्वानांमध्ये विद्यार्थी वृत्ती धारण करून ज्ञानकण गोळा करणारा आहे. मी मूळ वाल्मिकी रामायणातील श्लोक जाणीवपूर्वक इथे उद्धृत केलेले आहेत. वाल्मिकी ऋषींचा प्रश्न आणि नारदांचं उत्तर यावरूनच श्रीरामांचं व्यक्तिमत्व आपल्याला समजतं. मुख्य म्हणजे राम राजा जरी असला तरी तुम्हा आम्हासारखा हाडामासांचा माणूस आहे. त्यांनी स्वतःला किंवा वाल्मिकींनीही कधी त्याला देवत्व बहाल केलेलं नाही आहे. त्याचे सर्व पराक्रम मानवी पातळीवरचेच आहेत. सामान्य माणसासारखा तो कुटुंबवत्सलही आहे. आपल्यासारखीच त्याची सुखदुःख आहेत. सीताविरहाने आलेलं रडू त्यांनी दाबलेलं नाही आहे. आयुष्यात तो एकदाच सात्विक संतापलेला आहे. 3 दिवस अन्नपाणी त्याग करून सागराची प्रार्थना करूनही सागराने त्याला मार्ग दिला नाही. तेव्हाच त्याच्या स्वपौरुषावर त्याचा पूर्णपणे विश्वासच होता. त्यांनी सीतेचा शोध घेण्यासाठी उपलब्ध सामग्री वापरली. भरताकडे मदतीची याचना केली नाही आहे. त्राटिका वधावेळी त्याचं वय जेमतेम 16 वर्षाचं होतं. त्राटिका स्त्री आहे, तू तिला मारशील का, असं विश्वामित्रांनी विचारलं असताना गोब्राह्मण हितार्थाय देशस्य च हिताय च हे त्यांनी दिलेलं उत्तर त्याच्या परिपक्व धर्मज्ञानाचं उदाहरण आहे. संक्रमण कालात विश्वामित्रांच्या अनुज्ञेशिवाय त्यांनी जलप्राशनही केलेलं नाही आहे. राम माणूस असूनही निस्पृह आहे.
ज्यांनी त्याला मदत केली आहे त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे. कदाचित उपकारेण कृतनैकेन तुष्यती. त्याला केलेली अगदी नगण्य अशी मदतही तो कधीही विसरत नाही आणि त्याचवेळी न स्मरती अपकारणात, म्हणजे कुणाचेही अपकारही तो मनात ठेवत नाही. त्याच्या सर्व बंधूंवर आणि मातांवर त्याचं सारखंच प्रेम आहे. परगुण परमाणन पर्वतीकृत्य नित्यम. इतरांचे दुर्गुण तर कधी तो बघतच नाही, परंतु त्याच्या अगदी लहान सहान गुणाचंही रस भरून वर्णन करतो. किंचित संतापी वृत्तीचा लक्ष्मण तर त्याचा बहिष्कर प्राणच आहे आणि म्हणूनच लक्ष्मणाच्या पाठोपाठ त्यानेही आपली जीवनयात्रा संपवली आहे. रावणवधानंतर उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याला देवत्व बहाल केलं. तेव्हा त्याने दिलेल्या उत्तरावरून त्याची महत्ता कळते. तो काय म्हणतोय? आत्मान मानुष मन्ये रामम दशरथात्मजः. अहो, मी तर एक मानव आहे, स्वतःला माणूसच समजतो. मी दशरथ पुत्र राम आहे. आजकाल फक्त पहिलं नाव सांगण्याची पद्धत आहे. लिहिताना आपण जास्तीत जास्त आपलं आडनाव लावतो. इथे राम अभिमानाने सांगतोय की मी दशरथ पुत्र आहे. या थोडक्यात विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की राम हा मानवी गुणांचा परमोत्कर्ष आहे. तुमच्या आमच्यासारख्या व्यक्तीलासुद्धा राम होता येईल, पण त्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला तरच येईल, त्याचं अनुकरण केलं तरच येईल. यासाठीच आपण श्रीराम जन्मभूमी आंदोलन सुरू केलेलं आहे. खरं तर आपल्या सर्वांना हे आधीच माहिती आहे, तरी मला इथे पुनरावृत्ती केल्याशिवाय राहत नाही. आणि जाता जाता श्रीकृष्णाचा पराक्रम आचरणही आदर्शच आहे. पण श्रीकृष्ण स्वतःच मी भगवंत आहे असं सांगतात. त्यामुळे त्यांच्या जीवनाची बरोबरी मानव करूच शकत नाही. शिवशंकर जाणून बुजून महादेवच आहेत. थोडं आजच्या काळात डोकवायचं तर अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन म्हणून आवडतो, परंतु आपल्याला पुरेपूर माहिती आहे की आपण असे होऊ शकत नाही. पण शोलेमधला अमिताभ जास्त भावतो, कारण तो जवळचा वाटतो, मित्रासाठी जीव देतो. त्यांनी गावासाठी केलेली लढाई खरी वाटते. ठाकूरच्या सुनेची कळकळ आणि सात्विकता त्याला जाणवते. त्यासमोर स्वतःला बदलवण्याची त्याची तयारी आपल्याला आपली वाटते. इथे श्रीरामाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही, पण एक उदाहरण म्हणून घेतलं आहे. श्रीकृष्ण काय आणि श्रीराम काय आपल्या बहुसंख्यांना आपलेच वाटतात हे मात्र खरं. इतिहासाचा दाखला देऊन इथे थांबतो. पहिल्या महायुद्ध समाप्तीवेळेस जर्मन सेनापतींकडून जेते राष्ट्रांनी युद्धात मोडलेल्या मालगाडीच्या एका डब्यात शरणागती कागदावर सह्या घेतल्या. कालांतराने सर्वजण तो डबा विसरूनही गेले. विसरला नाही एक जण, तो म्हणजे हिटलर. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रसंगी हिटलरने त्याच डब्यात फ्रान्सकडून सही घेतली. एक मोडका डबा राष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक होऊ शकतं, तर परकीय आक्रमकांनी आमच्या राष्ट्रपुरुषांचं ध्वस्त केलेलं मंदिर का बरं होणार नाही? आणि म्हणूनच मंदिर वही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे. राम प्रभु आधार जगत के, राम जीवनाधार. राम एक आदर्श हमारे, वंदन करू हजार. श्री राम जय राम जय.